पावसांच्या रिमझिम सरींमध्ये शहरात लाडक्या बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। पर्यावरणपूरक तसेच पारंपरिक जल्लोषाचा अनोखा संगम यावर्षीच्या आगमन सोहळ्यात दिसून आला। घराघरात आणि सार्वजनिक मंडपात श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा विधिवत पार पडली। भक्तिसागरात न्हालेल्या नागरिकांनी सहकुटुंब श्री गणेशाचे स्वागत करत शहरात आज एक अद्वितीय मंगलमय वातावरण निर्माण केले। कुंभारवाडे आणि मूर्तिकारांच्या स्टॉलवर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। फुलांच्या माळांनी सजविलेल्या हातगाड्या, रिक्षा, चारचाकी अशा वाहनांमधून बाप्पांची स्वारी मोठ्या थाटामाटात घरी आणण्यात आली। घरात प्रवेश करताच सुवासिनींनी पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे औक्षण करून बाप्पांचे स्वागत केले। रात्रभर जागून खास बनविलेल्या आरासीत श्री गणेशाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापित करण्यात आली। पंचपक्वानांचा दरवळ, खीर मोदकांचा आणि सजवलेल्या घरामुळे गणेश भक्तांचा उत्सव अधिकच मंगलमय होता। दुपारनंतर विविध गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुका शहरात निघाल्या। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकांचे वादन तसेच दुसरीकडे बँड, बँजो आणि सनईंचे सूर यामुळे संपूर्ण शहर गणेशमय झाले। नऊवारी साड्यांतील महिला, पारंपरिक पोशाखातील पुरुष व लहानग्यांचा सहभाग या मिरवणुकीमध्ये विशेष उठून दिसला। शहरातील शिवतीर्थ चौक, गांधी पुतळा चौक, मलाबादे चौक, राजवाडा चौक हे प्रमुख मार्ग गणेश भक्तांनी फुलून गेले होते। गांधी पुतळा चौकात पहाटेपासूनच वाद्यांच्या जुगलबंदीने वातावरण दुमदुमले। ढोल ताशा, धनगरी ढोल, हलगी, बँड, बँजो पथकाच्या ठेक्यावर श्री गणेशांची मिरवणूक अविस्मरणीय ठरली। चौकातच वाद्यांचे बुकिंग होत असल्याने या ठिकाणी सांगीतिक सोहळा रंगून आला। पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक मूल्यांचा संगम असलेला हा आगमन सोहळा शहरवासियांसाठी अविस्मरणीय ठरला।